वाटतंय माझं लुक, म्हणजे लुक म्हणजे अजून आवरायचंय. केस आवर ना मग. फक्त साडी नेसली आणि चेहऱ्याचा मेकअप केलाय, टिकली लावायची बाकी आहे अजून. मला असं वाटतं या गोल्डन साडीवर आहे ना ती रेड कलरची लिपस्टिक थोडीशी वेगळी झाली, थोडी न्यूड मध्ये पाहिजे होती. थोडी लिपस्टिक डार्क वाटते, पण अशीच ती हळूहळू कमी कमी होत जाते. ऋतू मॅडमचं आवरलंय, एकदम सुंदर मस्त मेकअप झालेला आहे. नाही नाही छान छान दिसते. हा भावाची करवली. आमचा भाऊ अजून आहे, एकाच होते तोपर्यंत आताच माझं मारून. हा चला चला आता वेळ झालाय. 4 वाजले. लाडू मस्त झोपलाय. पटापट दोन्ही मम्मीने आवरून घ्या. हा आणि आता माझा लुक एकदम छान दिसतोय. माझी मम्मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा पूजाने साडी पिन वगैरे करून दिली माझी. ती ही साडी घालायला नको म्हणत होती, खूप हेवी ना, छान आहे डिझाईन, परत कधी वेअर करशील, घालून घे, छान दिसते बघ. मी सिंपल घालणार होते पण पूजाचं चाललंय की मम्मी ही घाल, खूप हेवी, खूप डायमंड वगैरे आहे ना त्या साडीला. पूजाच्या लग्नाची ही साडी तेव्हा घेतली होती मी 5,000ला, सुरत वरून घेतली होती का ग. आणि केस असे थोडेसे मोकळे सोडले मी. इयरिंग्स आणि हार वगैरे घालायचा आहे, हे तात्पुरते घातले मी. आणि सिंपल मेकअप केला आहे. पार्लर मध्ये आम्ही मेकअप केला नाहीये, घरीच मेकअप केला इथे घरच्या घरी. पार्लर मध्ये खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही घरीच मेकअप केला. आणि आमच्या घरी न करता इथेच आली. पूजा बोलली इकडेच आहे, आपण इकडेच आवरू, तयारी करू. तर मस्त अशी तयारी केली आम्ही. चला आता मी जाते, या येतील मागून, लाडूला घेऊन ये, निघते मी आता. चला. अरे वा एवढा छान मेकअप केला, सई पण मस्त रेडी झाली. चला कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला. मामाच्या मुलाच्या एंगेजमेंटची साखरपुड्याची तयारी चालू होती काल. आज फायनली साखरपुडा आहे आणि सर्वजण त्यासाठी आता मामाच्या घरी आलेले. संध्याकाळचाच कार्यक्रम आहे. आम्ही सर्व रेडी आहे, नवरदेवच रेडी नाहीये. मग आता काय करायचं. एवढे बहिणी झाले, एवढे भाऊ झाले का नवरदेवाला रेडिओ जागाच राहिली नाही. अरे नाही रे, असं नाही रे, चांगलं नाहीये बरं का. लगेच 10 मिनिटात रेडिओ होणार आता. बरं बरं चला आता आम्ही आलो इकडे मामाच्या घरी. आजचाही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडेल. तर खूप साऱ्या ताईंना व्हिडिओची उत्सुकता होती की आज साखरपुडा कसा होणार. तर खूप सुंदर असा सर्व काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. वरती हॉलमध्ये बरेच पाहुणे आलेले, मामीच्या आई, मावशी, बहिणी सर्वजण आलेले होते. मस्त बाप्पांची पूजा वगैरे झालेली होती सकाळी. आणि संध्या, अर्चना दोघी पण सुंदर दिसत आहे ना. सर्वांनी आम्ही डिझायनर साडीच वेअर केलेली होती. आता हॉलमध्ये बरीच गर्दी झालेली होती, एक एक जण येतच होतं. आणि नेल पेंट घेऊन आले मी लावायला. पाहिली ना माझी भाऊजाई किती गर्दीत नेल पेंट लावते. आवडलंय आमचं. अहो नेल पेंट लावायलाच वेळ नाही भेटला. एकदम चहा करून ठेवलेला आहे. तुम्ही इथं बसा ना, बाहेर किचन छोटं आणि त्याच्यात मला अडचण होती. ऐका ना, तुम्ही मस्त, मी तुम्हाला चहा स्पेशल चहा करून ठेवलाय. तुम्ही चहा प्या, पाहुण्यांना चहा वाटा. एवढा छान तुमच्यासाठी स्पेशल चहा करून ठेवला. आलेल्या पाहुण्यांना चहा पाजा असं माझं म्हणणं आहे. खूप गर्दी झाली घरामध्ये, आता चहा घेऊन बाहेर जाऊ. सगळीच घाई गडबड. थर्मस काय उचलणार नाही. बाई उपवास आहे, सकाळपासून काही खाल्लं नाहीये. चहा तरी घेते. नाही आलं नाही चहा. संध्याताई खूप टकाटक. मला ही साडी लय आवडली. का कितीची आहे ग. 2500. छान आहे छान आहे. कुठे घेतली. गेलतो ना लग्नाच्या तेव्हा घेतली. सचिनच्या लग्नाला मी नव्हते ना ग. मी मेहंदी पाहिजे कुठे काढली, दिसली का सगळ्यांना. बाई झोपत काय अशी होती, सकाळी लागली होती. सकाळी लय तोंड धुतलंय मी, घसलंय तेव्हा निघालंय. बघा बघा भाऊजाने मेहंदी गालाला लावली, हाताला लावली. परत लिपस्टिक लाव तू. माझी मम्मी मी कधीची शोधते, माझी मम्मी कुठे. बोल 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 बोल. काय आपला लाडू कुठे आहे. लाडू तिकडे आत्याकडे. ऐक ना, अगं कधीची शोधते मी तुला. चहा घ्यायची का. धर तुला चहा, धर ना चहा. सगळे एकच नंबर दिसतंय. नको नको घ्या तुम्ही, मी आताच घेऊ शकतो. पूजाने पण छान मस्त गोल्डन साडी नेसलेली आहे. लाडू कोणा काय. मम्मीचीच साडी. लाडू कोठे.
आत्याकडे चला तिकडं जाऊ आता आपण बाहेर. चला. साखरपुड्याचा कार्यक्रम संध्याकाळचा होता, त्यामुळे मग आम्ही सर्वजण इथे 4 वाजताच आलो, कारण मामी बोलल्या होत्या की आपल्याला सर्वांना 4-4:30ला निघायचं आहे. पण किती म्हटलं तर वेळ होतोच, 5-5:30 वाजलेच होते आम्हाला निघायला. सर्वात आधी निघण्याआधी ना गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. आणि हे बघा सर्वच जण काही ना काही तयारी करताय. आपली अंशू पण मस्त रेडी झालेली होती, साक्षी आणि पूजा दोघी पण गोल्डन झालेल्या आहे, म्हणजे मॅचिंग झालेल्या आहे. दोघींच्याही साड्या एकाच रंगाच्या, गोल्डन रंगाच्या. मामांचे ना खाली 3 रूम आहे, पण छोटे छोटे, त्यामुळे प्रत्येक रूममध्ये गर्दीच होती, कारण फॅमिली मोठी, नातेवाईक भरपूर असल्यामुळे प्रत्येकजण येत होतं. या सर्व माझ्या मामी मावशी बसलेल्या होत्या माझ्या शेजारी. इकडे मामींच्या आई आणि बहिणी बसलेल्या आहे. आणि खाली सर्व काही ह्या वस्तू आम्ही काल तयार केलेल्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या. आता बाकीच्या माझ्या सर्व मावशी पण मस्त रेडी होऊन आलेल्या होत्या. सर्वांचा लुक खूप छान आहे. आज रात्रीचा कार्यक्रम होता ना, त्यामुळे सर्वांनी छान मस्त डिझायनर साड्या वेअर केलेल्या होत्या. आता रोशनीचीच वाट बघत होतो आम्ही सर्वजण, कारण ती पार्लरमध्ये गेली होती मेकअप करायला, तर बराच उशिराने गेली ना, त्यामुळे मग तिच्यासाठी सर्वजण थांबून राहिलेलो होतो. आणि सर्वजण मस्त बसलेले होते. वरती छान असं मस्त हे झुंबर किती सुंदर लावलेलं आहे ना, आणि खाली पण बँड वगैरे सर्व काही तयार होता. आलेले होते पाहुणे, बाकीचे माझे सर्व काही दाजी वगैरे आलेले होते. मामा पण मस्त रेडी झालेले होते. आता आपला नवरदेव, आपला गौरव दादाही मस्त रेडी झालेला आहे. तर छान मस्त पांढरा शुभ्र कलरचा शर्ट त्याने वेअर केलेला आहे. सिंपल आवरलं आहे, त्याला काही जास्त आवरायला वेळ लागत नाही. आता सर्वात आधी तो बाप्पांच्या पाया पडतोय, पूजा करतोय, कारण घरातून निघण्याआधी आपण बाप्पांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि हे बघा किती सुंदर सर्व काही मस्त इथे सजावट करून ठेवलेल्या वस्तू काल सर्वांनाच खूप आवडल्या. आता आम्ही थोड्या वेळातच निघू, पण आजी आजोबांच्या पाया पडायचं काही विसरला नाही गौरव, कारण तो बोला का थांबा, मला पहिले आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊ द्या, मग आपण सर्वजण निघू. तर आमचे आजी आजोबा आत्ता नाही आहे, पण त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहे. आणि खूप प्रेम करायचे, आम्हाला खूप जीव लावायचे, पण लवकर गेले ते. चला आता इथे गौरवला जायचं होतं, म्हणजे आता आम्हाला सर्वांना जायचं होतं ना लॉन्समध्ये, त्यामुळे मग अर्चनाने इथे गौरवला मस्त टिळा लावून ऑप्शन केलं त्याचं. चला आता सर्वजण चालले लॉन्समध्ये. लाडू इकडे ये. लाडू नाही घेतलंय. चला आता सर्वच जण खूप आनंदात होते, खूप खुश होते. गौरव दादाची आज एंगेजमेंट. मामा पण छान मस्त रेडी झालेले होते. सर्व पाहुणे नातेवाईक आलेले होते. आणि ही बघा आपली रोशनी, ती पण खूप छान मस्त तयार झालेली होती. लेहेंगा खूप सुंदर तिने वेअर केलेला होता आणि खूप मस्त अशी डॉलसारखी दिसत होती. चला सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या व्हिडिओ मार्फत. ज्वाला माता लॉन्चला लाडू आजीला बाबांसोबत गाडीवर येतोय, गाडीवर पाठव ना, गाडीवर येतो. काजू बदाम ड्रायफ्रूट घेऊन चला नवरीला. आमच्याकडे एंगेजमेंटचा कार्यक्रमसुद्धा लग्नासारखा खूप मोठा असतो. बरेच जण नातेवाईक पाहुणे मंडळी जमा होतात. सर्वच जण आता रस्त्याने चाललेले, मिरवणूक चाललेली आहे, मस्त पुढे बँड बाजा वाजतोय. आणि आमच्या घरातले बरेचसे कार्यक्रम ज्वालामाता लॉन्समध्येच होतात, जिथे पूजाचं लग्न झालेलं आहे तिथे. तर ते लॉन्स बऱ्यापैकी मोठं आहे आणि छान आहे. तर चला चला आता सुधर बॅग संभाळ.
नवरदेवाच्या गाडीत आहे. बाळ आहे ना? हा, बाळ नाही. किती छान छान आवरलं सैनी आणि अंशुनी, है ना? या कमातून कोणाचा ड्रेस भारी आहे असं नाही ना ग? बरं तुझा छान आहे. सईचा पण तुझ्या नंतर नंबर लागतो ना मग. हा सईचा पण सईचा ड्रेस छान आहे ग. सई छोटी आहे ना. चल आपल्याला मध्ये जायचं. चला बाळा चल चला. चल. दोघे हात धरा एकमेकीचा. अंशू साई थांबा दोघी पण. चला गौरव दादा आणि त्याचे फ्रेंड भाऊ सर्वजण आता इथे उभे राहिलेले. आतमध्ये एंट्री करायची आहे. ज्वालामाता लॉन्स बऱ्याच वेळेस तुम्हाला कार्यक्रमामध्ये मी दाखवलंच आहे. तिथे आलो आम्ही. वडील येऊन बसलेले होते पुढे. आले नाही का अजून पाहुणे? हा? तब्येत छान दिसते पण असं छान दिसते. नवरीची आई मस्त दिसत आहे. आपला लाडू आजी जवळ आहे. मध्ये असं फिटाळ्या घाली ना असं टाकामाका इकडं पड त्याला लय आवडतं. उतरायला लागले तर दिलं ना बोका चालू करू. मग गौरवला हाका मारली म्हणजे त्या आजी का बाई फक्त सौरभला म्हणले इकडे आम्ही गौरवच्या गाडीत होतो. हा ना त्याला गाडीतलं आवडत. हा असं मटा पाहत होतो. बघ कसा टुकू टुकू पाहतोय आजीला. दारू उतरायला लागलो का कल्ला केला. मग सौरभला म्हणले इकडे यायला घे. घाबरलं ग त्याला. पूजाला सर्वांसोबत मिरवणुकीमध्ये यायचं होतं ना, म्हणून तिने लाडूला आईकडे दिलं. आई मस्त गाडीमध्ये आली होती लाडूला घेऊन आणि लाडू खूप शांत होता, खूप मजा करत होता. त्याला सर्व गर्दी बघून खूप आनंद व्हायचा. आता सर्वच जण आलेले होते, मस्त एका लाईनीमध्ये असे उभे होते हातामध्ये वस्तू घेऊन. आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी एंट्री केली आतमध्ये. जया मॅडम आल्या. लेट आलो आम्ही. लेट नाही टायमिंग वर आली. छान दिसते, मस्त दिसते. हा सर्व काही आणलेलं साहित्य आता वरती ठेवताय. कॅमेरा हातात आहे. हाय बाय चालू आहे. या दोघींचं काय चालू आहे? फुकाटचा गुलाबाचा गुच्छ घेतला नवरदेवाचा. त्याने त्याच्या नवरीसाठी आणलेला आहे. असं नाही बाई, ते म्हणता ना काय म्हणता का? हे बघा मस्त सर्वजण आता आम्ही आलेलो आहे आणि पुढे चेअरवरती बसलो. सर्वजण नाही आले अजून, बरेच जण पाहुणे मंडळी यायची बाकी आहे, कारण नंतर खूप गर्दी झाली होती. सुरुवातीला आम्ही लवकर आलो ना, त्यामुळे थोडासा उजेड पण आहे. आणि संध्याकाळचं वातावरण खरंच खूप छान होतं. आपला लाडू पण खूप सुंदर दिसतोय ना. आज कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण यायचं ना तर आपल्या बाळाला उचलून घ्यायचा आणि तोही कोणाकडे पण जायचा. आज तर चक्क त्याला भेटायला त्याचे छोटे छोटे फॅनसुद्धा आलेले होते. छोट्या छोट्या मुली आलेल्या होत्या लाडूला बघण्यासाठी, कारण त्या बोलल्या की लाडूला आम्ही रोज व्हिडिओमध्ये बघतो, खूप क्यूट येतो. आणि हे बघा यांचं काय चालू आहे, मस्त नवरीचा गुलदस्ता घेऊन बसलाय माझ्या आई आणि मावशी. जया मावशीने पण लाडूला घेतलं, तिच्याकडे पण तो मस्त राहिला आणि सर्वच जण काही ना काही करत होते, गप्पा मारत होते. आता नवरी मुलीची पण एंट्री झालेली होती. खूप सुंदर मस्त तिने ग्रीन रंगाची साडी वेअर केलेली आणि छान अशी सुंदर वेणी घातलेली होती, खूप सुंदर दिसत होती. तर नवरीचं नाव तेजस्विनी आणि खूप सुंदर असा मस्त तिने लुक केलेला होता. चला आता सर्वच जण आलेले होते पाहुणे, कार्यक्रमाची सुरुवात तर होणारच होती. ब्राह्मण पण आलेले होते आणि स्टेज पण खूप छान मस्त डेकोरेट केलेला होता.
आता नवरीची एंट्री झालेली होती वरती स्टेजवरती. पहिल्यांदा नवरीला बोलवतात आणि मग नाव वगैरे विचारतात. नंतर मग मुलाला त्याचं सर्व काही नाव गाव सर्व विचारलं जातं. तर ज्या काही रीती असतात विधी असतात त्या आपण साखरपुड्यामध्ये करतो ना, त्याच सर्व काही चालू होत्या वरती. आणि पाहुण्यांसाठी मस्त कॉफी बनवलेली होती, चहा पाणी सर्वांचा चालू होता. उपवास होता त्यामुळे सर्वजण चहावरच होते आज, कारण तिखट मिठाचं काही खायचं नव्हतं. आणि नवरीला ज्या काही शृंगाराच्या वस्तू आणलेल्या होत्या तर मामींनी सर्वांनाच मान दिला. सर्व वस्तू प्रत्येकाच्या हातून द्यायला सांगितल्या. ह्या पण माझ्या मामी आहे, पहिल्यांदा आल्या होत्या पूजा करायला. आता मावशीची मुलगी आलेली आहे, तर मामींनी नवरीसाठी ना मस्त गोल्डचा सोन्याचा हार बनवलेला होता आणि तो ती देते आहे. सर्व ज्या वस्तू आणलेल्या होत्या मुलीला देण्यासाठी त्या सर्व वस्तू एक एक करून मुलीला देत आहे, शृंगाराच्या वस्तू. त्यानंतर मग मुलीकडचे काही पाहुणे आले इथे पूजेसाठी आणि मुलाची पूजा चालू आहे आता, जी साखरपुड्यामध्ये केली जाते विधीपूर्वक. ती मुलाला मुलीला पहिल्यांदा पूजा करून कपडे दिले जातात. मग ते कपडे चेंज करून पुन्हा दुसरी पूजा असते आणि रिंग सेरेमनीचा कार्यक्रम मग नंतर होईल. तर दोघांच्या अंगठी यामध्ये ठेवलेल्या आहे. रोशनीच्या हातामध्ये छान मस्त प्लेट आहे त्यामध्ये. आणि मग इथेच हा सर्व काही पहिल्यांदा कार्यक्रम होतो. मुलीचा भाऊ आलेला होता स्टेजवरती गौरवला हार घालण्यासाठी. तर अशा प्रकारे हा सुंदर मस्त साखरपुड्याचा कार्यक्रम इथे होतोय. आणि बाकीचे सर्वजण पाहुणे मंडळी खाली बसलेली होती. बघा आता किती गर्दी झालेली आहे, एकदम अशी लग्नाप्रमाणे गर्दी झालेली होती. तर सर्वजण छान मस्त कार्यक्रमांचा आनंद घेत होते, एन्जॉय करत होते. आता नंतर मुलाला आहे ना कपडे वगैरे दिल्यानंतर लॉकेट दिलं त्यांनी गळ्यातलं सोन्याचं. आणि ही बघा आता नवरी मुलगी पण आलेली आहे. तर हिचं नाव सांगायचं विसरली वाटतं मी. हिचं नाव आहे तेजस्विनी. तर तेजस्विनी खूप सुंदर दिसत होती या साडीमध्ये. पिंक कलरची साडी होती घेतलेली ना, आणि त्याच्यावरती मस्त शेला होता. रोशनी आलेली होती तिला हार घालण्यासाठी. तर खूप सुंदर दिसत होत्या दोघी पण. दोघींनी छान मस्त इथे फोटोशूट केलं. आणि रोशनीची मैत्रीणच आहे तेजस्विनी, म्हणजे एकाच गावात आम्ही राहतो ना, त्यामुळे आमची सर्वांची पहिल्यापासून एकमेकांशी ओळख आहे. ती काही अनोळखी नाही आहे, सर्वांना आपलीशीच आहे. तर आता इथे माझे मामा मामी आलेले, तर ते तिचं ऑक्शन करताय, तिला हळदी कुंकू लावून. आणि अशा प्रकारे हा साखरपुड्याचा कार्यक्रम विधीचा जो काही असतो तो होतोय. मुलीच्या आईवडिलांनी पण गौरवसाठी सोन्याचं लॉकेट केलेलं होतं, ते त्याच्या गळ्यात घातलं. आणि सर्वजण काही ना काही करत होते. शुभम दादा मस्त सियाला खेळवत होता, मावशीचा मुलगा शुभम आणि मावशीची नात आहे सिया. साखरपुड्याचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. अजून रिंग सेरेमनीचा कार्यक्रम बाकीच आहे, पण सिन्नरमधले काही प्रतिष्ठित व्यक्ती आलेले होते, मामांचे मित्र, ते सर्वजण फोटोशूट करताय. आणि इकडे आपला राहुल दादाही आलेला होता, मस्त लाडूला घेऊन खेळवतोय तो. त्याला लाडू खूप आवडतो. त्याला असं झालं की लाडूला कधी मी घेईल, तर तो आला आमच्याकडे आणि लाडूला इकडे आणलं. आणि लाडू पण मस्त मामाला बघून खुश होतो. मामांकडे खूप छान मस्त खेळायला मिळतं त्याला. आणि मस्त त्यांच्याकडे होता, तिघे मामा त्याला खेळवताय इकडे. आणि आम्ही मात्र मस्त रिंग सेरेमनीचा कार्यक्रम आता एन्जॉय करणार. तर तेजस्विनी आणि गौरव दोघे पण खूप सुंदर मस्त दिसत आहे ना. तर दोघांनाही पण भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्या व्हिडिओमार्फत. आणि लग्नाला नक्की जमलं तर या.
काही पदार्थ दिलेले आहे. जेव्हा जेव्हा पोटभर जेवण करा. झालंय का? ओके ओके. हाय हाय. कशाची आजी मावशी? तुला घेऊ? कसं बोलत कसं हसत आहे पहिला. खेळत होता एवढं छान खेळत होता. दे पप्पा का दे. अगं बोलायला लय हिंडायला लागतं. आता बाबा सांभाळेल ना लाडूला. तुला तुला ना तो मुवमेंट जायला ना एकदा असं एकदा दोघं झालं पाडशील माझ्या भावाला बर का. हा लाईक करा. हा छान आहे छान आहे. कशी दिसते आमची नवीन भाऊजाई. नवीन भाऊजाई आमची. मॅचिंग मॅचिंग झाल्या. मस्त आहे. गोल्डन मला नवराचा ड्रेस आवडला. मला खूप आवडला. नवरीची ही मोठी बहीण पूजा तर ती आहे ना PSI आहे. तर ती जाणार होती ट्रेनिंगला. आता रोशनीची खास मैत्रीण आहे ती. आणि इकडे बघा काय चालू आहे. जयाचा आणि जयाच्या मिस्टरांचं व्हॅलेंटाईन डे साजरा करताय. फोटोशूट करताय. चला आता मस्त इथे दोन्ही साईडला आहे ना हे गोल्डन हंडे लावलेले ज्यातून मस्त असा धूर बाहेर येतोय. त्यातून आता आपले मुलगा मुलगी मस्त चालत चालत एंट्री करणार आहे. एक मिनिट बरं का आमची अम्मा बहिणीला काय फिरवा. लाईट बंद केला ना यांनी. असं नाही का असं नाही. लग्न केल्यापासून मी गोल गोलच फिरतोय. माझ्या बहिणीने काय एवढं गोल गोल फिरवलं काय. असं नाही दाजी. साधी तुमची बाई तोप आहे माझा तो तोप. आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे राहतो. हा काय खरं नाही बाई. रोजच राहतो व्हॅलेंटाईन डे आमचा. अहो एक गुलाबाचं फुल तर द्या माझ्या बहिणीला. बुके आण बाई. जाय बुके आण. बुके द्या माझ्या बहिणीला. हॅपी व्हॅलेंटाईन डे. डायरेक्ट असं हा असं बसून बिसून. हा फोटो घे फोटो. खूप सारे फुलं आहे ग. हे खूप सारे फुलं दिले ग. एक नाही खूप सारे. हा फुलाचं फुलदाणी कशी झाली का नाही. दाजीला कॉमेडी आहे. फुलदाणी केली ती. काय खरं नाही बाई. दाजीला कॉमेडी आहे. दिल
खूप सुंदर असा हा सर्व रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाला आणि साखरपुडा जो काही विधीपूर्वक झाला तोही तुम्ही सर्वांनी बघितला. आजचा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडला असेल. आता लग्नाची डेट पण मे महिन्याच्या आसपास ठरवणार आहोत, तेव्हा तुम्हाला ते सर्वही व्हिडिओ येतील. आणि आपली ही रॉयल जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर दिसत होते, दोघे पण खूप क्यूट दिसत होते. आता सर्वात शेवटी ना केक कापायचा होता. आता जिकडे तिकडे एंगेजमेंट नंतर मस्त केक कापून सेलिब्रेशन करतात, तर इथे पण सुंदर असा व्हाईट केक आणलेला होता आणि आता ते दोघे मिळून केक कापतील. चला आता आजचा सर्व कार्यक्रम पूर्णपणे छान मस्त पार पडला. सर्वांचं जेवण झालं होतं आणि सर्वांची गर्दी झालेली आहे स्टेजवरती मुलामुलीसोबत फोटो काढण्यासाठी. आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढला, त्यानंतर सिंगल फोटो काढले. माझा मोबाईल यश सरक रे, छान दिसताय, छान दिसताय. सगळे फोटोशूट मध्ये बिझी आहे, बिझी. बाप रे, चालू द्या, चालू द्या. व्हॅलेंटाईन डे साजरा करून घ्या. झाली झाली झाली, व्हिडिओ झाली. लाडू बाबा का गेला? अरे वा, लाडू आले माझं सोना. हो बाबा का केला तू? आले वा. खात्या पित्या घरचा आहे, खात्या पित्या घरचा. भारती मावशीची मुलगी तेजू आणि तिचे मिस्टर दोघे जण लाडूला घेऊन बसलेले होते. तेजूला पण आत्ताच 2 महिन्याची क्यूट अशी छोटीशी बेबी झालेली आहे, ती पण खूप सुंदर आहे. आणि सर्वच जण आम्ही एका ठिकाणी बसून मस्त गप्पा टप्पा मारत होतो. बराच उशीर झाला होता, 10-10:30 वाजत आलेले होते. आता घरी जायची वेळ झालेली होती. लाडू सर्व कार्यक्रम मस्त बघत होता स्टेजवरचा. बघा ना कसा टुकू बघतोय, तिकडेच मान करून बघत होता. त्याला जिकडे लाईट दिसेल तिकडे तो बघायचा. खूप छान राहिला तो सर्वांकडे. आता आम्हाला घरी जायचं होतं, पूजा पण आलेली होती आणि आम्ही आता घरी निघणार आहोत. तर हा कार्यक्रम तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.